नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा दोडक्याचा ठेचा. इथे मी 2 मीडियम आकाराचे दोडके घेतलेत. त्याचे शिरा व्यवस्थित अशा काढून घ्यायचे आहेत आपल्याला किंवा नाही काढला तरी चालतील. कोवळा असेल दोडका तर. इथे बघा मी काप केले त्याचे आणि किसणीने किंवा ठेचला तरी चालतोय. इथे मी किसणीने किसून घेतले त्याला मीडियममध्ये. दोडका किसून झाला की इथे तयारी करूया आपण चला. इथे घेतले मी शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर आणि मिरच्या 10-12. चला आता कढई ठेवूया गॅसवर. इथे एक पळी मी तेल टाकले. तेल कमीच वापरायचे आपल्याला. शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊया. चांगले डाग येईपर्यंत भाजायचे. त्यानंतर आपण लसूण टाकले भाजायला. लसूणला सुद्धा डाग येईपर्यंत लसूण आपल्याला भाजून घ्यायचे. चला मिरच्या टाकूया. मिरचीसुद्धा आपल्याला डाग येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. इथे तुम्ही खलबत्त्यात कुटू शकता किंवा तुमच्याप्रमाणे तुम्ही मिक्सरमध्येही सुद्धा ह्याला बारीक बारीक करू शकता. ठेचा ठेचूया. इथे सगळं मी मिश्रण टाकलं आहे खलबत्त्यात. खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही आपल्याला ठेवायचं. इथे बघा ठेचाचं मिश्रण तयार झाले. एक पळी तेल टाकले, त्यात जिरं आणि झालेलं मिश्रण आपण परतून घेऊया तेलात. चांगलं असं खरपूस परतून घ्यायचं. नंतर दोडक्याचा ठेचा जो आपण किसून घेतलेला होता तो त्यात टाकला आहे आणि उलटापालटा आपल्याला 1-5 ते मिनटं उलटापालटा करायचं आहे. त्यात वरून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. व्यवस्थित